बुलेटिनची सुरुवात करूया अर्थातच पुण्याच्या बातमीनं। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। मध्यरात्री 1:30च्या दरम्यान आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। पुण्याच्या शिरूरमधील गुनाड गावातून अटक करण्यात आलेली आहे। सध्या आरोपी लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे। मेडिकल तपासणी पूर्ण झालेली आहे। साधारणतः 11च्या दरम्यान आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, साधारणतः 11च्या दरम्यान आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। काय अपडेट या सगळ्या संदर्भात समोर येते? मोठा बंदोबस्त सुद्धा या सगळ्या परिसरात वाढवण्यात आल्याचं कळतंय। नक्कीच खरं तर दत्ता गाडे याची वैद्यकीय तपासणी काही वेळापूर्वी झालेली आहे। पुण्यातील ससून रुग्णालयातील त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा लष्कर जे पोलीस स्थानकाच्या या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेले आहे। 11च्या नंतर शिवाजीनगर न्यायालय जे आहे त्या ठिकाणी आरोपीला हजर केलं जाणार आहे। शिवाजीनगर न्यायालयामध्ये सरकारी वकील जे आहेत ते पोलिसांची बाजू मांडणार आहेत आणि आरोपीचे वकील जे आहेत ते आरोपीची बाजू मांडणार आहेत। आपण पाहिलं की 72 तासापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये आरोपीनं ज्या ज्या घटना केल्या, ज्या ज्या ठिकाणी गेलेल्या त्या संदर्भातला सगळा तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे। त्यासाठी पुणे पोलीस त्याची अधिकची कोठडीची मागणी करणार आहेत। खरं तर या सगळ्या आपण पाहिलं घटनेनंतर राज्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे आणि याचा तपास पोलिसांना अधिकचा करायचा आहे। पुन्हा अशा सगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपींना फाशीपर्यंतची जी शिक्षा आहे त्याची द्यावी अशी मागणी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। तशा सूचना ज्या आहेत त्यांनी पुणे पोलिसांना दिलेल्या आहेत, कारण असे जे गुन्हे आहेत ते पुन्हा घडू नये आणि गुन्हेगारांना जरब बसावी या सगळ्यासाठी पुणे पोलीस या सगळ्या विषयी अधिकच कडक पाऊल उचलणार आहेत। जो आरोपी दत्ता गाडे यामध्ये गुन्हा केलेला आहे त्या संदर्भातील जे महत्वाचे पुरावे जे पुणे पोलिसांना मिळालेले आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दत्ता गाडे याचे शूज जे आहेत पुणे पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि ज्या शिवशाही बसमध्ये दत्ता गाडे यांनी अत्याचार केला होता ती शिवशाही बस सुद्धा सध्या पुण्यातील फॉरेन्सिक लॅब या ठिकाणी तिला ठेवण्यात आले। त्याचे नमुने जे आहेत रक्ताचे आणि इतर सगळ्या गुन्ह्या संदर्भातील सगळे तपासण्या करण्याचे जे पुरावे आहेत ते सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहेत। पोलीस आता 11च्या नंतर त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करतील। त्यानंतर आरोपीला जे आहे ते पुणे शिवाजीनगर न्यायालय पोलीस कोठडीची सुनावणी देण्याची शक्यता आहे। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता चंद्रशेखर। या नेमक्या घटनेचा घटनाक्रम कसा होता, कसा आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्याकरता सर्च ऑपरेशन सुरू होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही। दत्ता गाडे रात्री 10:30 वाजता नातेवाईक महेश बैरट यांच्या घरी आला। त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली। दत्ता गाडेनं नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली आणि पाणी पिण्याकरता तो तिथं आला। माझी मोठी चूक झाली आहे, मला सरेंडर करायचे असं त्यांनी सांगितलं सुद्धा आणि तो घरातून निघाला। पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला। डॉग स्क्वॉडही त्या ठिकाणी आणण्यात आलं। पोलिसांनी त्याचा बदललेला शर्ट सापडला पोलिसांना। डॉग स्क्वॉडला तो देण्यात आला। त्याद्वारे डॉग स्क्वॉडनं पुढील रस्ता पोलिसांना दाखवलेला आहे। पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथं तो परतलाच नाही। तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या छोट्या कॅनॉलमध्ये झोपून होता। गुनाड गावात तो ग्रामस्थांना आढळलेला आणि ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं देखील ओळखलं होतं। ग्रामस्थांनी या सगळ्या संदर्भात पोलिसांना कळवल्यानंतर या सगळ्या कारवाईला अधिक वेग आलेला आहे। अखेर मध्यरात्री 1:30च्या दरम्यान दत्ता गाडेच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। दत्ता गाडेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याच्या दिशेने कूच केली आहे।
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं दत्ता गाडेला ताब्यात घेतलंय आणि 2:30 वाजता आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलंय. पहाटे 5:30च्या दरम्यान ससून रुग्णालयात मेडिकल चाचणी करण्यात आलेली आहे. 3 दृश्य या घटनेसंदर्भातली. स्वारगेट बस स्थानक हीच ती बस ज्या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झालेले होते. मंगळवारी पहाटे 6च्या दरम्यान ही घटना घडलेली होती. त्यानंतर आरोपीला पकडण्याकरता अवघी पोलीस यंत्रणा कामाला लागलेली होती. जवळपास 13 पथकं तैनात करण्यात आलेली होती. 100 पोलीस यात होते. ड्रोनची नजर होती तो ज्या शेतात लपलेला होता शिरूर या ठिकाणी. त्या ठिकाणी ड्रोनच्या साह्यानं 100 पोलिसांच्या मदतीनं पथकाच्या साह्यानं आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत आणि त्याला आता पुण्यातल्या लष्कर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहे. साधारणतः 11च्या दरम्यान कोर्टात हजर केलं जाईल. ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसने. जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे. बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील. सदर आरोपीच्या त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गुन्हाड गावातील JPL क्रिकेट मैदान आहे, त्या ठिकाणी चंदन वस्ती आहे, या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चकवा देऊन लपून बसलेला होता. आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ठिकाणी जाऊन मी पकडलं. क्राईमचे माझ्या संपर्कात असलेले पोलीस त्यांना कॉल केलेला होता. त्वरित काही पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातून तो आरोपी होता. तो आरोपी त्या ठिकाणी हिसकावून त्या ठिकाणी नेण्यात आला. आरोपी ताब्यात आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे. स्वारगेटकडून चालू राहील. तुम्हाला ते तिथं तुम्हाला सगळी माहिती. आरोपी ताब्यात आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे. स्वारगेटकडून चालू राहील. तुम्हाला ते तिथं तुम्हाला सगळी माहिती. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी स्पेशल टास्क फोर्स पुणे आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण आयुक्तालय यांच्या अधीनस्थ तयार केला होता. अशा नराधम आरोपीला शिक्षा झाली पाहिजे याकरता जे काही सरकार म्हणून संपूर्ण पुरावे या प्रकरणाचे पाहिजे असतं त्याकरता पोलीस कारवाई करता आहे. पुणे पोलिसांनी तातडीनं केलेल्या या कारवाईबद्दल मी पुणे पोलिसांचं अभिनंदनही करतो. पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय त्याबद्दल नक्कीच पोलिसांचं अभिनंदन. 200 पोलीस कामाला लागले होते. उसाच्या फडात शोधतायत, तिकडे शोधतायत, तिकडे शोधतायत. पण यांची हिंमत कशी होते हे सगळं करण्याची हा पहिला प्रश्न. गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकृती वाढतच जाईल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या काम करतो आहोत. त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशाप्रकारे कठोर शासन केलं जात होतं, कशी दहशत होती, हा इतिहास आमच्या राज्यकर्त्यांनी पाहिला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.